Okay, just see floral parts and their structure. A typical flower consists of 4 whorls: calyx, corolla, androecium and gynoecium. So in this lecture we are going to see all details part of the flower. Okay, see, all floral part develop from thalamus from different node. पाठीमागच्या लेक्चरला आपण नोड्स, इंटरनोड, थॅलामस हा पॉइंट बघितला होता. मग जे काही फ्लोरल पार्ट्स आहेत ते फ्लोरल पार्ट्स त्या प्लांटच्या थॅलामस पासून किंवा वेगवेगळ्या नोड पासून येत असतात. आणि स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आपण जे म्हणतो रिप्रोडक्शनचं ते फ्लावर असते. ठीक आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन जे प्लांटमध्ये होतं ते काय असतं, फ्लावर मार्फत होतं. मग हे जे थॅलामस आहे, फ्रॉम ईच नोड ऑफ थॅलामस सर्कल ऑर व्हर्ल्स ऑफ मॉडिफाईड लीव्स इज प्रोड्यूस. जे काही व्हर्ल्स आहेत किंवा जे काही थॅलामसचे सर्कल आहेत त्याच्या प्रत्येक नोडमधून लीव्स काय होत असतात, प्रोड्यूस होत असतात. ठीक आहे, मग हे जो स्टेमचा पार्ट आहे, तो जो स्टेमचा पार्ट आहे किंवा तो जो स्ट्रक्चर आहे त्या थॅलामसला आपण काय म्हणतोय, टोरस किंवा त्याला रिसेप्टॅकल सुद्धा म्हटलं जातं. थॅलामसचं अनादर नेम काय आहे बघा, थॅलामस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए टोरस किंवा त्याला रिसेप्टॅकल असं म्हटलं जातं. थॅलामस जनरली कोणत्या कलरचा असतो, तो ग्रीन कलरचा असतो. आणि मग तुम्हाला माहिती आहे ग्रीन कलर म्हटलं तर ते फंक्शन काय करणार आहे, इट कॅन परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे, थॅलामस हा कसा आहे, ग्रीन कलरचा आहे. सो इट कॅन परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. याच्यानंतर आपण बघतो की हे जे 4 व्हर्ल्स आहेत, इम्पॉर्टंट व्हर्ल्स जे आहेत ते व्हर्ल्स 1 बाय 1 बघणार आहे. त्यातला फर्स्ट वन आहे कॅलिक्स, सेकंड वन इज ए करोला, थर्ड वन अँड्रोशियम अँड फोर्थ वन इज ए गायनोशियम. याच्यामधले कॅलिक्स आणि करोलाला आपण असेसरी व्हर्ल असं म्हणतोय. Calyx and corolla called as a accessory whorl because it assists for the sexual reproduction. But androecium and gynoecium is called as a essential whorl. Why does it called essential whorl? Because it take part in the reproduction, in the process of reproduction. जी काही रिप्रोडक्शन आहे त्या रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये हे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे पार्टिसिपेट होत असतात किंवा त्यांच्याशिवाय रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. सो वी कॉल इट एज ए इसेन्शियल व्हर्ल. ओके, 1 बाय 1 आपण बघतोय. पहिला व्हर्ल आपण बघतोय तो म्हणजे कॅलिक्स. आता हे एक टिपिकल फ्लावर आहे. ह्या टिपिकल फ्लावरमध्ये तुम्हाला आधी सगळे पार्ट्स मी दाखवते आणि मग 1 बाय 1 आपण बघूया. हा जो आहे तो पेडिसिल, आपण लास्ट लेक्चरला पेडिसिलेट, नॉन पेडिसिलेट, ज्याला सेसाईल असं म्हटलं जातं, तो पार्ट बघितला होता. ठीक आहे, इट्स ए पेडिसिल, इट इज ए थॅलामस. ओके, हा जो सॉलन पार्ट आहे त्याला आपण थॅलामस असं म्हणतोय. इट्स ए सेपल. सेपल म्हणजेच काय, तर इथं काय म्हणणार आहे आपण, कॅलिक्स असं म्हणणार आहे. कारण कॅलिक्स सिंगल असेल, टोटल आपण ह्याला काय म्हणतोय, कॅलिक्स म्हणतोय आणि त्यातल्या एका पाकळीला आपण सेपल असं म्हणतोय. त्याच्यानंतर हे आहे पेटल्स, ज्याला आपण करोला असं म्हणतोय. कॅलिक्स, करोला. युनिट ऑफ कॅलिक्स कॉल्ड ॲज ए सेपल, युनिट ऑफ अ करोला कॉल्ड ॲज ए पेटल. इट्स ए पेटल, इट्स ए सेपल. ठीक आहे, हे झालं असेसरी व्हर्ल झाले. त्याच्यानंतर आपण इसेन्शियल व्हर्ल बघितलं. इसेन्शियल व्हर्लमध्ये हा जो आहे अँथरचा पार्ट, हा अँथर फिलामेंट, ज्याला आपण अँड्रोशियम असं म्हणतोय. Androecium acts as a male reproductive part of that flower and it's a gynoecium. Gynoeciumला कार्पेल म्हणजे युनिट, जसं आपण पेटल सेपल जसं युनिट म्हणतोय तसं कार्पेल इज ऑल्सो युनिट ऑफ गायनोशियम किंवा त्याला पिस्टिल सुद्धा असं म्हटलं जातं. आणि मग हे जे स्ट्रक्चर आहे, स्टिग्मा, स्टाईल आणि हे आहे ती ओव्हरी, आणि ओव्हरीमध्ये काय असतात, ओव्हिल असतात. मग ते ओव्हिल सिंग्युलर किंवा मल्टी असतील ते पण आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे. मग हा जो स्टिग्मा पार्ट आहे तो स्टिग्मा पार्ट स्टिकी असतो बिकॉज इट कंटेन्स शुगरी सबस्टन्सेस. आणि ही जी हॉलो आहे, हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, पोकळ अशी जी स्ट्रक्चर आहे त्याला स्टाईल असं म्हटलं जातं. आणि बेसला सॉलन पार्ट जो आहे त्याला ओव्हरी असं म्हटलं जातं. ओके, दीज आर द 4 पार्ट्स ऑफ टिपिकल फ्लावर और 4 व्हर्ल्स म्हणू शकतो आपण. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. ठीक आहे, 1 बाय 1 आपण बघणार आहे. पहिल्यांदा सेपल म्हणजे कॅलिक्स बद्दल बघणार आहे, नंतर पेटल बद्दल बघणार आहे,
नंतर अँड्रोशियम आणि लास्ट वन गायनोशियम. इनरमोस्ट व्हरल जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की फ्लावरचा इनरमोस्ट व्हरल कोणता असतो तर तो गायनोशियम असतो आणि आउटरमोस्ट व्हरल असतो तो कॅलिक्स असतो. ओके, जस्ट सी. इथं आपण कॅलिक्स बद्दल बघतोय. ज्यावेळेस फ्लोरल फॉर्म्युला लिहिला जातो, एखाद्या प्लांटचा फ्लोरल फॉर्म्युला लिहिला जातो, त्यावेळेस कॅलिक्ससाठी जे सिम्बॉल यूज केलं जातं ते कॅपिटल के यूज केलं जातं. ओके, कॅपिटल सी यूज नाही करायचं. करोलाला सी आहे, कॅलिक्सला मात्र काय यूज केलं जातं, के. जसं केमिस्ट्रीमध्ये आपण एलिमेंट्स दाखवण्यासाठी काही सिम्बॉल्स वापरतो, तसं फ्लोरल फॉर्म्युला एखाद्या फॅमिलीचा फ्लोरल फॉर्म्युला लिहायचं असेल तर त्यासाठी काही सिम्बॉल्स दिलेले आहेत आणि के हे सिम्बॉल कशासाठी वापरलं जातं, कॅलिक्ससाठी वापरलं जातं. आता कॅलिक्स म्हणजेच काय बघा, इट इज द आउटर मोस्ट फ्लोरल व्हर्ल. सगळ्यात बाहेरचं जे व्हरल आहे त्या आउटर मोस्ट त्याला आपण कॅलिक्स असं म्हणतोय आणि त्यातल्या इंडिव्हिज्युअल मेंबर्सला सेपल्स असं म्हटलं जातं. एक एक जो मेंबर आहे कॅलिक्समधला जो एक एक मेंबर आहे त्याला काय म्हणतो आपण, सेपल असं म्हणतोय. मग सेपल्स जनरली कोणत्या कलरचे असतात रे, ग्रीन कलरचे असतात. रोज फ्लावर आठवण्याचा प्रयत्न करा, हिबिस्कसचा फ्लावर आठवण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस ते बर्ड कंडिशनमध्ये असतात त्यावेळेस तुम्हाला दिसतं की ते आतल्या व्हरलचं प्रोटेक्शन करतात. म्हणजेच दोन फंक्शन्स आपण इथं सेपलचे सांगू शकतो. जनरली दे आर ग्रीन इन कलर, सो दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. ग्रीन कलर असल्यामुळं क्लोरोफिल पिगमेंट्स प्रेझेंट असणार आहेत आणि त्यामुळे ते फोटोसिंथेसिस करणार आहेत. ओके, आणि सेकंड पॉईंट काय आहे, सेकंड फंक्शनचं आपण सांगू शकतो की ते काय करतात, इनरमोस्ट जे काही व्हरल आहेत म्हणजेच करोला आहे, अँड्रोशियम आहे, गायनोशियम आहे, त्याचं प्रोटेक्शन करतात. ठीक आहे. देन आता हे जे सेपल्स आहेत ते सेपल्स युनायटेड असतील तर त्याला काय म्हणायचं आणि जर फ्यूज फॉर्ममध्ये असतील तर काय म्हणायचं. दोन कंडिशन्स आपण याच्यामध्ये बघतोय. इफ ऑल द सेपल्स आर युनायटेड, जर ते सेपल्स कसे असतील, युनायटेड असतील. धोत्र्याचं फुल आठवण्याचा प्रयत्न करा, सेपल्स कसे असतात, त्याचे युनायटेड असतात. ठीक आहे. मग सेपल्स जे आहेत, हिबिस्कस किंवा रोज फ्लावर बघितलं तर त्याचे सेपल्स आहेत ते फ्री आहेत, एकमेकाला जुळलेले नाहीत, फ्री आहेत. मग त्या कंडिशनला पॉलिसेपॅलस असं म्हटलं जातं. आणि जर सेपल्स युनायटेड असतील, एकत्र असतील, तर त्या कंडिशनला गॅमोसेपॅलस असं म्हटलं जातं. मी इथं मुद्दाम वेगळा कलर इथं यूज केला, गॅमोसेपॅलस. गॅमोसेपॅलसचा अर्थ सेपल्स, इफ सेपल्स आर युनायटेड देन इट्स कंडिशन इज कॉल्ड ॲज ए गॅमोसेपॅलस. आणि जर ते फ्री असतील तर त्याला आपण पॉलिसेपॅलस असं म्हणतोय. ओके, आपण पुन्हा बघतोय बघा. इनरमोस्ट व्हरल, सेकंड इंडिव्हिज्युअल मेंबर्सला सेपल्स असं म्हणतोय. दे आर जनरली ग्रीन इन कलर, सो दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. इफ द सेपल्स आर युनायटेड, एकत्र असतील, जुळलेले असतील, फ्यूज असतील, तर त्याला आपण गॅमोसेपॅलस असं म्हणतोय. आणि जर ते फ्री असतील तर त्याला आपण पॉलिसेपॅलस असं म्हणतोय. देन आता त्यांनी एक्झाम्पल पण दिलेले आहे. गॅमोसेपॅलस कॅलिक्स इज फाउंड इन चायना रोज. ठीक आहे. आणि पॉलिसेपॅलस जे कॅलिक्स आहे ते ब्रॅसिकामध्ये, म्हणजे मोहरी याचं एक्झाम्पल. किंवा जनरली तुम्ही आता मग सांगितल्याप्रमाणे रोज, हिबिस्कस लक्षात ठेवू शकता. याच्यानंतर द मेन फंक्शन ऑफ सेपल इज टू प्रोटेक्ट इनर फ्लोरल व्हर्ल इन अ बर्ड कंडिशन. आता फंक्शन मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला जर एका मार्काला क्वेश्चन असा विचारला की व्हॉट आर द फंक्शन ऑफ कॅलिक्स, तर पहिलं फंक्शन तुमचं असं सांगायला पाहिजे की हे काय करतं, इट प्रोटेक्ट इनर फ्लोरल वर्क ऑर इनर फ्लोरल पार्ट ऑफ इन बर्ड कंडिशन. ज्यावेळेस कळीच्या स्वरूपामध्ये ते फुल, म्हणजे कळी स्वरूपात ज्यावेळेस ते असतं त्यावेळेस आतल्या फ्लोरल वर्कचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे सेपल करत असतं. आणि सेकंड फंक्शन ग्रीन कलर आहे, सो इट कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. देन समटाइम्स सेपल्स बिकम ब्राईटली कलर्ड. आपण काय म्हटले, मोस्ट ऑफ द कसे असतात, ग्रीन कलर असतात. पण काही वेळेस काही सेपल्स असतात ते कसे असतात रे, ब्राईटली कलर्ड असतात. किंवा त्याला पेटालॉइड सेपल, म्हणजे ॲक्च्युली ते पेटलसारखे दिसतात. पेटल्स तुम्हाला माहिती आहे की कसे असतात, कलरफुल असतात. तसेच हे सेपल सुद्धा काही प्लांटमध्ये कसे असतात, ब्राईटली कलर्ड असतात. सो इट कॉल्ड ॲज ए पेटालॉइड सेपल. कशासाठी, टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. जसं जे काम पेटल्सचं आहे, पेटल्सचं फंक्शनच आहे की ते कलरफुल आहेत कशासाठी, तर पॉलिनेशन करण्यासाठी, इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी. मग काही सेपल्स आहेत ते काही सेपल्स कसे आहेत रे, ब्राईटली कलर्ड आहेत किंवा कलरफुल आहेत. कशासाठी, तर टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन.
ठीक आहे. मग याचं एक्झाम्पल आहे म्युसेंडिया कॅलिक्स. फॉर एक्झाम्पल, सेपल्स मॉडिफाईड इंटू स्टीप hairy structure called as a pappus. Such a persistent calyx help in a wind dispersal of fruit. काही प्लांटमध्ये हे जे सेपल्स आहे त्यांचं मॉडिफिकेशन दिसतं. कशामध्ये मॉडिफिकेशन होतं? मॉडिफाय इंटू स्टीप हेअरी स्ट्रक्चर, केसांसारखं किंवा कठीण असं स्ट्रक्चर त्याच्यापासून तयार होतं. त्याला पॅपस सुद्धा म्हटलं जातं. तुम्हाला आता खाली एक चार्ट दिलेला आहे, त्या चार्टमध्ये तुमच्या लक्षात येईल. इथे टाईप ऑफ कॅलिक्स म्हटलंय आणि इकडे नेचर ऑफ सेपल असं म्हटलंय आणि एक्झाम्पल दिलेले आहेत. इथं पहिल्यांदा कॅडासियस दिलंय, कॅडासियस नंतर डेसिडियस आहे आणि तिसरा आहे तो पर्सिस्टंट आहे. पुस्तकामध्ये बघू शकते, तुमच्या लक्षात दिसत नाहीये. कॅडासियस आहे, डेसिडियस आहे आणि पर्सिस्टंट आहे. मग कॅडासियसमध्ये काय होतं की सेपल्स फॉल ऑफ ॲज सून ॲज फ्लावर बड ओपन. ज्यावेळेस कळी उमलते त्यावेळेस सेपल्स लगेच काय होत असतील? गळून पडत असतील, फॉल ऑफ होत असेल तर त्या कॅलिक्सला कॅडासियस असं म्हटलं जातं. एक्झाम्पल पॉपी आहे, ठीक आहे, एक पॉपी प्लांट. नंतर डेसिडियस आहे. डेसिडियसमध्ये काय होतं तर हे जे सेपल्स आहेत ते सेपल्स कधीपर्यंत जगतात किंवा कधीपर्यंत त्या फ्लावरपर्यंत राहतात तर जोपर्यंत त्याचं फ्रूट फॉर्मेशन होत नाही. विदरिंग ऑफ पेटल म्हणजे पेटल जोपर्यंत गळून खाली पडत नाहीत तोपर्यंत सेपल्स राहतात. म्हणजे फ्रूट फॉर्मेशनपर्यंत हे आपल्याला दिसतात. त्याला डेसिडियस कॅलिक्स असं म्हटलं जातं. आणि पर्सिस्टंट म्हणजेच काय तर फ्रूट फॉर्मेशन झालं तरीसुद्धा सेपल्स त्या प्लांटवर तसेच राहिले तर त्याला पर्सिस्टंट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ब्रिंजल. ब्रिंजल वांग्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. जो ग्रीन कलरचा जो पार्ट शिल्लक राहतो फ्रूट फॉर्मेशन झाल्यानंतर ग्रीन कलरचं जे काही तुम्हाला पानासारखं स्ट्रक्चर दिसतं इट्स ए सेपल, ठीक आहे. फ्रूट फॉर्मेशन सुद्धा झाल्यानंतर सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याला पर्सिस्टंट कॅलिक्स. 3 प्रकारचे टाईप्स बघितले कॅलिक्सचे. कॅडासियस आहे, डेसिडियस आहे आणि पर्सिस्टंट आहे. हे झालं कॅलिक्सबद्दल. बघा, कॅलिक्सच्या इंडिव्हिज्युअल मेंबर्सला आपण सेपल म्हणतोय. फंक्शन फोटोसिंथेसिस ॲज वेल ॲज प्रोटेक्ट द इनर फ्लोरल पार्ट इन बड कंडिशन. जर सेपल्स युनायटेड असतील तर गॅमोसेपॅलस, फ्री असतील तर पॉलिसेपॅलस. ओके. याच्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजेच याचं एक्झाम्पल दिले बघा, ट्रायडॅक्स आणि सॉन्कस एक्झाम्पल दिलेले. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे करोला. आता करोला म्हटलं की त्याला आपण इंडिव्हिज्युअल्स मेंबरला पेटल असं म्हणतोय, पाकळ्या मराठीमध्ये आपण म्हणतो. मग पहिला पॉईंट त्यांनी असं म्हटलंय की हे जे इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहेत त्या इंडिव्हिज्युअल मेंबर्सला आपण काय म्हणतो? पेटल असं म्हणतो. इट्स ए सेकंड फ्लोरल बर्ड, ठीक आहे. दॅट फ्रॉम आउटसाइड. कुठून आहे सेकंड फ्लोरल बर्ड? बाहेरून दुसरा जो फ्लोरल बर्ड आहे त्याला आपण करोला असं म्हणतोय. आणि कसे असतात रे? व्हॅरियसली कलर्ड असतात. द इंडिव्हिज्युअल मेंबर जो आहे त्यातला आपण त्याला काय म्हणतोय? पेटल असं म्हणतोय. मग पेटल्स जे आहेत ते पेटल्स मे बी स्वीट टू टेस्ट असू शकतात, चवीला गोड असू शकतात, पजेसेस सेंट, ऑर्डर, अरोमा ऑर फ्रॅग्रन्स. हे सगळंच ह्या पेटल्समध्ये काय आहे का आहे तर टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर द पॉलिनेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता इथे जसं आपण सेपल्सचं पाहिलं की जर सेपल्स फ्यूज असतील किंवा युनायटेड असतील तर कशा पद्धतीने आपण त्याला नावं दिली, त्याचप्रमाणे पेटलमध्ये आहे. द कंडिशन इन विच पेटल्स आर फ्री. अशी कंडिशन की ज्याच्यामध्ये पेटल्स फ्री असतील तर त्याला पॉलीपेटल्स असं म्हटलं जातं. एक्झाम्पल रोज. रोजचे तुम्ही पाकळ्यामध्ये बघितल्यात कशा आहेत रे? फ्री आहेत. फ्यूज आहेत का त्या? नाही. सो वी कॉल इट एज ए पॉलीपेटल्स. आणि जर ते फ्यूज असतील, धतुराचं उदाहरण बघा, धतुरा किंवा धोत्रा आपण त्याला म्हणतो, ह्याच्या ज्या पेटल्स आहेत त्या पेटल्स कशा असतात? फ्यूज असतात. सो वी कॉल इट एज अ गॅमोपेटल्स. सेम सेपॅलस आणि इथं पेटॅलस शब्द वापरायचा. पॉलीपेटॅलस, गॅमोपेटॅलस. आणि ह्याचं फंक्शन, मेन फंक्शन काय आहे बघा. द मेन फंक्शन ऑफ करोला इज टू अट्रॅक्ट डिफरंट एजन्सीज फॉर पॉलिनेशन. डिफरंट एजन्सीज असं का म्हटलं गेलं आहे तर फक्त इन्सेक्टच नाही तर बर्ड्स मार्फत होत आहे, काही स्मॉल ॲनिमल्स मार्फत सुद्धा होतं आहे. म्हणजेच याचं फंक्शन जे आहे करोलाचं टू अट्रॅक्ट डिफरंट एजन्सीज फॉर द पॉलिनेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघा, एक नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये दिला आहे पेरियंथ म्हणजेच काय बघा. कॅलिक्स झालं, करोला झालं, याच्यामध्ये पेरियंथ किंवा त्याला कॅपिटल पी
पेरियांत म्हणजेच काय होतं तर काही फ्लावर्समध्ये कॅलिक्स करोला अनडिफरन्शिएटेड असतात, म्हणजेच ओळखता येत नाही की हे कॅलिक्स आहे किंवा करोला आहे. काही फ्लावरमध्ये जे काही स्ट्रक्चर असतं कॅलिक्स आणि करोला सारखंच असतं, त्या मेंबर्सला काय म्हटलं जातं टेपल असं म्हटलं जातं, किंवा त्या टोटल व्हरलला टेपल जे काही टोटल व्हरल आहे त्याला पेरियांत म्हटलं जातं. म्हणजे पेरियांत जसं आपण कॅलिक्स म्हणतोय, करोला म्हणतोय, कॅलिक्स म्हटलं की जनरली सगळे सेपल्स आले, कॅलिक्स तयार झालं, सगळे पेटल्स एकत्र आले, करोला तयार झालं. पण काही फ्लावर्समध्ये कॅलिक्स आणि करोला कसे असतात ते अनडिफरन्शिएटेड असतात, म्हणजे ओळखता येत नाही ह्यातलं कॅलिक्स कोणतं आहे आणि करोला कोणतं आहे, त्यांना आपण टेपल असं म्हणतो. ठीक आहे. आणि हे जे टेपल्स एकत्र आले ते जे व्हरल तयार होत आहे त्या व्हरलला पेरियांत असं म्हटलं जातं. पेरियांत कॅपिटल पी यूज करायचा. पेरियांत कुणामध्ये की काही फ्लावरमध्ये कॅलिक्स करोला आपल्याला डिफरन्शिएट करता येत नाही, अशा वेळेस त्या मेंबर्सला आपण सेपल पेटल्स न म्हणता आपण त्याला टेपल असं म्हणतोय. आणि त्याचा जो व्हरल आहे त्या व्हरलला काय म्हटलं जातं पेरियांत असं म्हटलं जातं. ओके. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो बघतोय तो टेपल्सचा आहे. बघा टेपल्सबद्दल काय सांगितलंय, सेम मगाशी आपण कॅलिक्स करोलामध्ये पाहिलं तसंच, जर टेपल्स फ्री असतील तर त्याला पॉलीफॅलस असं म्हटलं जातं. पॉलीटेपॅलस नाही म्हणायचं, पॉलीफॅलस असं म्हटलं जातं. आणि जर टेपल फ्यूज असतील तर त्याला गॅमोफॅलस असं म्हटलं जातं. टेपॅलस शब्द वापरू नका, पॉलीफायलस असं म्हटलं. पॉलीफायलस म्हणजेच काय, इफ टेपल्स आर फ्री. आणि गॅमोफॅलस म्हणजेच काय, इफ टेपल्स आर फ्यूज. टेपल्स म्हणजेच काय तर काही प्लांटमध्ये कॅलिक्स आणि करोला अनडिफरन्शिएटेड असतात, जे स्ट्रक्चर असतं त्याला टेपल असं म्हटलं जातं. आता पेरियांतमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आहे सेपॅलॉइड पेरियांत आणि दुसरं आहे पेटॅलॉइड पेरियांत. आता नावावरूनच कळतंय, सेपॅलॉइड म्हणजे सेपल आणि पेटॅलॉइड म्हणजे पेटल. ओके. सी, तो सेपॅलॉइड पेरियांत जनरली कोणत्या कलरचे असतात, ग्रीन कलरचे. तुम्हाला माहिती आहे की सेपल्स कोणत्या कलरचे, ग्रीन कलरचे. सो हे जे पेरियांत आहे ते सेपॅलॉइड पेरियांत केव्हा म्हणणार आहे, जर टेपल्स कोणत्या कलरचे असतील, ग्रीन कलरचे असतील. इफ टेपल्स आर ग्रीन कलर then पेरियांत कॉल्ड ॲज सेपॅलॉइड पेरियांत. जर टेपल्स कसे असतील, ब्राईटली कलर्ड असतील, कलरफुल असतील तर त्याला पेटॅलॉइड पेरियांत म्हटलं जातं. एक्झाम्पल बघा, लिली आहे, ॲमॅरथंथस आहे, सिलोसिया आहे. आता त्याचं फंक्शन काय आहे, सेम, इट प्रोटेक्ट द अदर फ्लोरल आतले जे फ्लोरल व्हरल्स आहेत त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम केलं जातं. पेटॅलॉइड पेटल्स, आता दोन्हीचं फंक्शन सेपॅलॉइड पेरियांत आणि पेटॅलॉइड पेरियांत म्हणजे पेटल्स जे आहे, टेपल्स आहे, त्याचं फंक्शन काय बघा. पेटॅलॉइड आहे आपण बघितलं कसे आहेत रे, कलरफुल आहेत. कलरफुल आहेत म्हणजे इट हेल्प इन पॉलिनेशन. आणि सेपॅलॉइड टेपल्स आहेत ते मात्र काय करतात, परफॉर्म फोटोसिंथेसिस. काय करतात, फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे एस्टिवेशनचा. एस्टिवेशन म्हणजेच काय, डेफिनेशन बघा. याच्या बऱ्याच वेळा MCQ आणि 2 मार्काचे क्वेश्चन्स विचारले जातात. एस्टिवेशन मीन्स द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सेपल्स, petals or tepal in a flower with respect to members of same whorl is known as estivation. एस्टिवेशन म्हणजेच काय, सेपल्स असतील, पेटल्स असतील किंवा टेपल्स असतील, त्या फ्लावरचे सेपल्स, पेटल्स किंवा टेपल्स यांची जी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला काय म्हटलं जातं, एस्टिवेशन असं म्हणतोय आपण. सी डेफिनेशन, द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ sepals, petals or tepals in a flower with respect to the members of same whorl is known as estivation. मग हे एस्टिवेशन किती प्रकारचे आहे, 4 प्रकारचे आहे. 4ही तुम्हाला इथे दाखवलेले आहेत बघा. पहिलं आहे ते व्हॅल्वेट आहे, दुसरं आहे ते ट्विस्टेड आहे, तिसरं इम्ब्रिकेट आणि 4th वन वॅक्झिलरी. व्हॅल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट आणि वॅक्झिलरी. आता पहिल्या पिक्चरमध्ये तुम्हाला फ्लावर दिले आणि दुसऱ्या त्याच्या शेजारी तुम्हाला जे पिक्चर दाखवलेलं आहे याच्यामध्ये मग त्या पेटल्स असतील, सेपल असतील किंवा टेपल असेल त्याची फक्त अरेंजमेंट दाखवलेली आहे. सो फर्स्ट व्हॅल्वेटचं जे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल धतुरा किंवा कॅलोट्रॉपिस आपण म्हणू शकतो. मग इथं व्हॅल्वेट एस्टिवेशन म्हणजेच काय,
हे जे सेपल्स किंवा पेटल असतील, सेपल्स किंवा पेटल्स आहे ते एकमेकांवर कधीही ओव्हरलॅप होत नाही. जवळ असतील, दे कॉन्टॅक्टमध्ये असतील, बट दे डू नॉट ओव्हरलॅप. एकमेकांवर कधीही ओव्हरलॅप झाले जात नाहीत. ते एस्टिवेशन असतं, ते व्हॅल्वेट एस्टिवेशन. तुम्ही इथं त्याच्यामध्ये डायग्राममध्ये बघू शकता. इट्स ए व्हॅल्वेट एस्टिवेशन. इथं तुम्हाला कोणतीही सेपल किंवा पेटल एकमेकांवर ओव्हरलॅप झालेली दिसत नाही. दे आर आयदर इन कॉन्टॅक्ट ऑर लाईज क्लोज टू इच अदर. इट्स ए व्हॅल्वेट एस्टिवेशन. येतं लक्षात? व्हॅल्वेट एस्टिवेशन म्हणजे इथं कोणीही कोणावर ओव्हरलॅप होत नाही. सी what's velvet? Velvet means margin of sepal or petals remain either in contact or lie close to each other but do not overlap. इथं ओव्हरलॅपिंग होत नाही. एक्झाम्पल धतुरा. त्याच्यानंतर किंवा त्याचे कॅलोट्रॉपिस पण म्हणलेले. कॅलोट्रॉपिस प्रोसेरा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलला झाले बघा. जी बाभूळ आहे त्याला आपण कॅलोट्रॉपिस असं म्हणतो. त्याच्यानंतर ट्विस्टेड. नावातच ट्विस्ट आहे. ट्विस्टेड म्हणजे कसं असणार आहे की याच्यामध्ये सेपल किंवा पेटल्स आहेत. ते पेटल्स कसे आहेत रे, तर ओव्हरलॅप आहेत. मग कसे ओव्हरलॅप आहेत? मार्जिन्स ऑफ ईच सेपल ऑर पेटल इज डिरेक्टेड इनवर्ड. एक भाग आहे तो आतल्या बाजूने, तुम्ही नीट पिक्चरमध्ये झूम करून सुद्धा बघू शकता. एक जो सेपलची एंड आहे ती इनवर्ड आहे, दुसरी आहे ती आउटवर्ड आहे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी. इथं इनवर्ड आहे, हा पार्ट आउटवर्ड आहे. इनवर्ड आउटवर्ड. त्यामुळं इथं तुम्हाला स्ट्रक्चर कसं दिसतं, एकमेकांना ओव्हरलॅप झालेलं दिसतं. मार्जिन ऑफ ईच सेपल ऑर पेटल इज डिरेक्टेड इनवर्ड. एक जो भाग आहे, मार्जिनचा एक भाग आहे, तो कुठल्या बाजूने आहे रे, इनवर्ड आहे, आतल्या बाजूने आहे. आणि त्यामुळे तो आपल्याला कसा दिसतो, ओव्हरलॅप झालेला दिसतो. वाईल द अदर मार्जिन इज डिरेक्टेड आउटवर्ड. एक मार्जिन आहे ते बाजूला आहे किंवा बाहेरच्या बाजूला आहे. ओव्हरलॅप द मार्जिन ऑफ ॲडजेसंट. त्यामुळे शेजारच्यावरती काय दिसतं आपल्याला, ॲडजेसंट जे काही पेटल असेल किंवा सेपल असेल त्यावर ओव्हरलॅप झालेलं दिसतं. मग एक्झाम्पल चायना रोज आहे, कॉटन एक्सेट्रा. त्याच्यानंतरचं एस्टिवेशन आहे ते इम्ब्रिकेट एस्टिवेशन. इम्ब्रिकेट एस्टिवेशनमध्ये काय होतं बघा, तुम्ही इथं पिक्चरमध्ये बघा अगोदर. एक सेपल आहे किंवा एक पेटल आहे ती पूर्णपणे काय रे, आत आहे, इनवर्ड आहे. त्याचे दोन्ही मार्जिन आहेत ते इनवर्ड आहेत. बरोबर आहे. नंतर मात्र एक कसं आहे, इनवर्ड आहे, एक आउटवर्ड आहे. किंवा आपण जनरली असं म्हणू शकतो की फक्त एक सेपल किंवा पेटल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर म्हणजे वन इज एक्सटर्नल, कम्प्लिटली आउटसाइड रेस्ट ऑफ द मेंबर्स असं म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. इम्ब्रिकेट एस्टिवेशन म्हणजे असं एस्टिवेशन की वन ऑफ द सेपल ऑर पेटल इज इंटरनल. एक सेपल किंवा पेटल ती आतल्या बाजूने, तुम्ही पाहू शकता बघा. एक इथे मध्ये दाखवलेली जी सेपल आहे किंवा पेटल असेल ती आतल्या बाजूला आहे. ओके. वन ऑफ द सेपल, जेवढा सेपल आहे त्या सेपलपैकी एक सेपल किंवा पेटल ही कशी असते, इंटरनल असते. अँड शेजारच्या दोन्ही सेपलवर ती कशी असते रे, ओव्हरलॅप झालेली असते. अँड इज ओव्हरलॅप ॲट द बोथ द मार्जिन. वन इज एक्सटर्नल. एक आहे ती पूर्णपणे एक्सटर्नल आहे, इकडची आहे ती पूर्णपणे आहे बघा, ती कशी आहे, एक्सटर्नल आहे. ओव्हरलॅप अँड गेट ओव्हरलॅप. फॉर एक्झाम्पल कॅलिक्स ऑफ कॅसिया और बहोनिया. ठीक आहे. हे झालं इम्ब्रिकेट एस्टिवेशन. त्याच्यानंतर वेक्झिलरी. सगळ्यात इंटरेस्टिंग एस्टिवेशन म्हणजे हे वेक्झिलरी. आता वेक्झिलरी एस्टिवेशन म्हणजेच काय, तर तुम्हाला पायसम सटायवा म्हणजेच आपण जे काही वाटाणा आहे, वाटाणाची जी फुलं आहेत किंवा जी करोला किंवा धोत्रा म्हणण्यापेक्षा गोकर्णाची जी फुलं असतात त्याच्यामध्ये जे एस्टिवेशन दिसतं आपल्याला, सॅल्विया ज्याला आपण असं म्हणतो, ते वेक्झिलरी एस्टिवेशन आहे. हे वेक्झिलरी एस्टिवेशन कसं असतं, तर हे जे करोला जे असतात त्याचे, ते करोला कोणत्या शेप्ड असतात, बटरफ्लाय शेप्ड असतात. आणि ह्याला पेटल्स असतात ते 5 पेटल्स असतात. इंटरेस्टिंग असं का म्हटलं आहे बघा, याच्यामध्ये जो शेप आहे करोलाचा किंवा करोलाचे जे काही आपण पेटल्स म्हणतो,
किंवा तो करोला जनरली टोटल म्हणूया आपण. तो करोला कोणत्या स्ट्रक्चर दिसतो? बटरफ्लाय शेप दिसतो आणि त्याच्यामध्ये एकूण किती पेटल्स असतात? 5 पेटल्स असतात. मग आता हे 5 पेटल्स ॲक्च्युली तुम्ही ह्या पहिल्या 3 डायग्रॅममध्ये आपण पेटल्सची अरेंजमेंट सर्क्युलर दिसते, तशी इथं दिसत नाही आहे. आउटर मोस्ट जो पेटल आहे तो लार्जेस्ट असतो, बरोबर आहे, ज्याला स्टँडर्ड किंवा वेक्झिलियम असं म्हटलं जातं. जो बाहेरचा सगळ्यात मोठा सगळ्यात बाहेरचा आणि मोठा जो पेटल असतो त्या पेटलला स्टँडर्ड किंवा वेक्झिलम असं म्हटलं जातं. त्याच्या आत 2 आहेत बघा. हा वेक्झिलम सगळ्यात बाहेरचा मोठा, त्याच्या आत तुम्हाला इथं 2 दिसतात. 2 लॅटरल पेटल्स त्याला म्हणतोय आपण. त्या लॅटरल पेटल्सला विंग्स असं म्हणतात. त्याच्या आत 2 पुन्हा आपल्याला पेटल दिसतात. ठीक आहे. 2 स्मॉलर फ्यूज्ड. आता मात्र हे 2 पेटल्स आहेत त्या कशा आहेत रे? फ्यूज आहेत, एकत्रित आलेले आहेत आणि त्यामुळे स्ट्रक्चर त्यांचं कसं दिसतं? बोट शेप्ड. आणि त्या स्ट्रक्चरला कील असं म्हटलं जातं. म्हणजेच व्हॅक्झिलरी एस्टिवेशनमध्ये 5 पाकळ्या जे आहेत, 5 पेटल्स जे आहेत, त्यातली 2 सगळ्यात आतल्या 2 आहेत त्या 2 कशा आहेत रे? फ्यूज आहेत. त्यामुळे आपल्याला दिसताना 3च पेटल असल्यासारखे दिसतात. सगळ्यात बाहेरची आहे, लार्जेस्ट आहे, आउटर मोस्ट त्याला आपण स्टँडर्ड किंवा वेक्झिलम असं म्हणतोय. त्याच्या आत 2 लॅटरल दोन्ही बाजूला आहेत, त्याला विंग्ज असं म्हटलं जातं. आणि त्याच्या आत 2 पण त्या कशा असतात? फ्यूज फॉर्ममध्ये असतात, बोट लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला कील असं म्हटलं जातं. KEEL. म्हणजे 3 पार्ट्स आपण इथे नाव देऊ शकतो. एक म्हणजे वेक्झिलम, त्याच्या आत असतात ते विंग्स आणि त्याच्या आत असतात ते कील. ठीक आहे. करोला ऑफ पायसम सटायवम. ह्याला एस्टिवेशन 2 मार्काचा क्वेश्चन याच्यावर विचारला जातो. एस्टिवेशन मीन्स अरेंजमेंट ऑफ किंवा द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सेपल, पेटल और टेपल इन अ फ्लावर विथ रिस्पेक्ट टू द मेंबर्स ऑफ सेम रल. जे काही रल असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅलिक्स असेल तर आपण सेपल म्हणणार आहे, करोला असेल तर पेटल असं म्हणणार आहे, पेरियांत असेल तर टेपल असं म्हणणार आहे. म्हणजे कोणतं व्रल आहे, त्या कोणत्या व्रलचा तो मेंबर आहे, त्याच्या अरेंजमेंटला एस्टिवेशन असं म्हटलं जातं. पहिलं आहे व्हॅल्वेट. व्हॅल्वेटमध्ये कुणीही कुणावर ओव्हरलॅप नाही आहे. ट्विस्टेडमध्ये काय म्हटलं आहे की एक एंड आहे ती इनवर्ड आहे, दुसरी आहे ती आउटवर्ड आहे. त्यामुळं आपल्याला काय दिसतात? ॲडजस्टंटवर ते ओव्हरलॅप झालेले दिसतात. इम्ब्रिकेटमध्ये एक सेपल आहे, ती एक सेपल पूर्णपणे इंटरनल आहे, पूर्णपणे इंटरनल आहे. ठीक आहे. आणि 1 एक आहे त्यातली एक, ती कशी असते? एक्सटर्नल असते, कम्प्लिटली आउटसाइड असते. त्याच्यानंतर वेक्झिलरी हे एक युनिक म्हणू शकतो आपण, कारण हे स्ट्रक्चर करोला असतात ते 5 पेटल्स असतात. 5 पेटल्समध्ये सगळ्यात बाहेरचा आउटर मोस्ट लार्जेस्ट आहे, त्याला वेक्झिलम किंवा स्टँडर्ड असं म्हटलं जातं. त्याच्या आत 2 शेजारी पेटल्स आहेत, त्या लॅटरल पेटल आपण म्हणतोय. विंग्स असं नाव दिलेलं आहे. आणि सगळ्या त्याच्या आत 2 स्मॉलर असतात पण ते फ्यूज्ड फॉर्म असतात, बोट शेप्ड स्ट्रक्चर असतं, त्याला कील असं म्हटलं जातं. KEEL. ठीक आहे. दिस इज द अरेंजमेंट ऑफ सेपल, पेटल और टेपल. वी कॉल इट ॲज एस्टिवेशन. आणि याच्यानंतरचा एक पॉईंट अजून बघतो, तो म्हणजे आपण इपिकॅलिक्स बघतोय. इपिकॅलिक्स म्हणजेच काय, आणि याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अँड्रोशियम, गायनोशियम आणि राहिलेली एक फॅमिली जी आहे ती फॅमिली कंप्लीट करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त इपिकॅलिक्स बघतो, म्हणजे कॅलिक्स, करोला आणि याच्यानंतर आता पुन्हा आपण इपिकॅलिक्स बघतोय. इपिकॅलिक्स म्हणजेच काय बघा. It is an additional whorl of sepal like a structure formed by bracteole which occurs on the outside of the calyx. काही प्लांटमध्ये आपल्याला एपिकॅलिक्स दिसतं. मग एपिकॅलिक्स म्हणजेच काय? इट्स अन ॲडिशनल व्हर्ल, सेपल लाईक स्ट्रक्चर. सेपल लाईक स्ट्रक्चर आहे म्हणजे आपण कॅलिक्स असं म्हणतोय, बाहेर आहे म्हणून एपिकॅलिक्स असं म्हणतोय. इट इज अन ॲडिशनल व्हर्ल ऑफ सेपल लाईक स्ट्रक्चर, नॉट अ सेपल, सेपल लाईक स्ट्रक्चर, जे कशामुळे फॉर्म झालं आहे? फॉर्म्ड बाय द ब्रॅक्टिओल विच ऑकर्स ऑन द आउटसाइड ऑफ द कॅलिक्स. कॅलिक्सच्या आत नाही आहे, कुठं असणार आहे?
कॅलिक्सच्या बाहेर स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, त्याला आपण इपी कॅलिक्स असं म्हणतोय. मग हे इपी कॅलिक्स जनरली कुठं असतात किंवा किती नंबर्स असतात, तर 5 to 8 इन नंबर्स. ओके, दीज आर 5 to 8 इन नंबर्स. व्हॅरिएबल आहे, 5, 6, 7, 8 अशा पद्धतीने असू शकतात. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ फॅमिली मॅल्वेसी. मॅल्वेसी जी फॅमिली आहे, तुम्हाला आता ह्या लेसनमध्येच फॅबिएसी आहे, सोलेनेसी आहे, त्याचप्रमाणे एक फॅमिली आहे मॅल्वेसी. मॅल्वेसी फॅमिलीमध्ये जे प्लांट्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला इपी कॅलिक्स दिसतं. आणि साहजिकच जसं कॅलिक्स प्रोटेक्शनचं काम करतं तसं इपी कॅलिक्ससुद्धा फंक्शन त्याचं काय असणार आहे, प्रोटेक्टिव्ह म्हणून असणार आहे. दे आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. एक्झाम्पल, लेडीज फिंगर. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलेलं आहे, घरी भेंडी ज्यावेळेस आणले त्याच्यामुळे तुम्हाला इपी कॅलिक्स व्यवस्थित दिसतं बघा. ठीक आहे, इथं आपण असेसरी व्रल्स बघितले.